नमस्कार, मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। सध्या मी ठाण्यातील मोह विद्यालय या ठिकाणी आहे। आपण पाहिलं असेल सध्या विद्यार्थ्यांसाठी ठाण्यातील या मोह विद्यालयामध्ये भव्य दिव्य अशा प्रकारे गणितीय प्रयोगशाळेचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडताना पाहायला मिळतोय। कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास कोलटकर सर आणि मिलिंद कोलटकर सर यांच्या हस्ते जे आहेत ही भव्य दिव्य गणितीय प्रयोगशाळेचं जे आहे उद्घाटन समारंभ आता पार पडलेला पाहायला मिळतो। कुठेतरी जे गणितापासून विद्यार्थी घाबरतात त्यांच्यासाठी ही प्रयोगशाळा फार महत्त्वाची ठरणार आहे। खूप सुंदर उपक्रम जो आहे तो रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या माध्यमातून जो आहे तो राबविण्यात आलेला आहे। आपण पाहतोय संपूर्ण या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ ठाणेचे मेंबर्स आहेत। खूप सुंदर अशा प्रकारचे बेंचेस आणि जे आहेत प्रत्येक बेंचवर काही ना काहीतरी लिहिलेलं पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थाने गणित हा विषय विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपा जावा ह्या हेतूने या गणितीय प्रयोगशाळेचं जे आहे उद्घाटन आज ह्या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळत आहे। महत्त्वपूर्ण विषय म्हणून गणिताकडे पाहिलं जातं। ह्याच गणिताची अनेकांना भीती वाटत असते, मात्र कुठेतरी आता ह्या अशा प्रकारच्या गणितीय प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना शिकण्यास समजण्यास कुठेतरी सोपं होताना पाहायला मिळणार आहे। आपण पाहिलं तर रोटरी क्लब ऑफ ठाणेची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे। टोयो कंपनीच्या माध्यमातून जे आहे CSR फंडमधून ही गणितीय प्रयोगशाळा जी आहे मोह विद्यालयाला देण्यात येत आहे। रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या प्रयत्नातून ह्या भव्य दिव्य शाळेचा उद्घाटन समारंभ आज पार पडताना पाहायला मिळतो। मुख्याध्यापिका जटार मॅम जे आहे ह्या चावी स्वीकारताना पाहायला मिळत आहेत। कुठेतरी विद्यार्थ्यांना या गणितीय प्रयोगशाळेचा मोठा फायदा भविष्यात होताना पाहायला मिळणार आहे। सध्या आपण पाहिलं तर खूप सुंदर अशा प्रकारची ही जी आहे गणितीय प्रयोगशाळा या ठिकाणी पाहायला मिळते। लहान मुलं असतील किंवा एकूणच 4वी 5वी पासून ते 10वी 12वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी ह्या प्रयोगशाळेचा मोठा फायदा होताना पाहायला मिळेल। खूप भव्य दिव्य अशा प्रकारची ही प्रयोगशाळा ठाण्यातील या मोह विद्यालयामध्ये आजपासून सुरू झालेले आहे। उद्यापासून विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी या गणितीय प्रयोगशाळेचा जो आहे तो फायदा होणार आहे। कुठेतरी गणित हा विषय प्रत्येकाला अवघड विषय वाटत असतो, मात्र अशा प्रकारच्या ज्या आहे गणितीय प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना येत्या काळात जो आहे तो कुठेतरी फायदा होताना पाहायला मिळेल। आपण पाहिलं तर खूप सुंदर अशा प्रकारची ही गणितीय प्रयोगशाळा ठाण्यातील या मोह विद्यालयामध्ये आजपासून सुरू झालेली पाहायला मिळत आहे। विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे की मोह विद्यालयाच्या या शाळेमध्ये पहिल्या माळ्यावर ही भव्य दिव्य गणितीय प्रयोगशाळा आजपासून सुरू झालेल्या आहे। आपण पाहिलं तर 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून ओळखला जातो आणि आज जे आहे वीस जून रोजी जे आहे या गणितीय प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ सोहळा आता थोड्याच वेळात जो आहे तो पार पडलेला पाहायला मिळतोय। विद्यार्थ्यांसाठी कुठेतरी भारतीय बैठक पद्धतीत जे आहे अशा प्रकारचा हा भव्य दिव्य क्लासरूम उभारण्यात आलेला आहे। ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहिलं तर खूप सुंदर अशा प्रकारची ह्याची जी आहे ती रचना करण्यात आलेली आहे। कुठेतरी विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड वाटत असतो, तो सोपा समजण्यासाठी जावात यासाठी या गणितीय प्रयोगशाळेचे जे आहे ती आता स्थापना करण्यात आलेली आहे आणि कुठेतरी विद्यार्थ्यांना येत्या काळात त्याचा फायदा होताना पाहायला मिळेल। आपण पाहिलं असेल प्राथमिक शिक्षणात लागणाऱ्या सगळ्या मोजमापापासून ते इतर सर्व गोष्टी या ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीने जे आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील आणि कुठेतरी त्याचा फायदा भविष्यात विद्यार्थ्यांना जो आहे तो होताना पाहायला मिळणार आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी उल्हास कोलटकर सर आणि मिलिंद कुलकर्णी सर आहेत। आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। सर, सर्वप्रथम ठाणे वैभवमध्ये खूप खूप स्वागत।
काय सांगाल विद्यार्थ्यांसाठी जे आहे ही गणितीय प्रयोगशाळा कुठेतरी एक चांगला पर्याय ठरणार आहे? अशा प्रकारची भव्य दिव्य प्रयोगशाळा रोटरी क्लब असेल किंवा टोयो कंपनी असेल त्यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नक्कीच आपण ह्या शाळेबद्दल काय सांगाल? आज उद्घाटन समारंभ सोहळा पार पडत आहे. एक सर्वात प्रथम रोटरीच्या माध्यमातून आणि CSRच्या माध्यमातून अशा प्रकारचे एक अभिनव मॅथमॅटिकल लायब्ररी इथे निर्माण होते. त्याच्याबद्दल आधी सर्वात प्रथम आपण शाळेचं पण अभिनंदन करायला पाहिजे. आणि शाळेने अशा प्रकारचा पुढाकार घेतला. MS स्कूल ते आपण असं म्हणूया की ठाण्यामधलं एक आदर्श शाळा, अतिशय जुनी अशा प्रकारची शाळा, कदाचित पहिली असेल मला माहिती नाही, परंतु कदाचित पहिली शाळा आहे. MH हा एक लोकांना आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. तिथे आमच्या अनेक, आता उदाहरणार्थ कामरज सरांसारखे अनेक इथे लोक आहेत की त्यांनी असंख्य विद्यार्थी घडवलेले आहेत. चितळे सर होते ज्यांच्या नावाने आपण आज हे सगळं चालू करतो प्रकल्प. तर मला असं वाटतं की मुळामध्ये गणित हे जे शास्त्र आहे हे सगळ्याच शास्त्रांचं मूलशास्त्र आहे आणि प्रत्येक गोष्टीकरता गणिताची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे लहान मुलांना गणिताची गोडी उत्पन्न निर्माण करता हा एक सगळ्यात चांगला उपक्रम आहे असं माझं मत आहे. आणि त्याच्याकरता परत एकदा रोटरी क्लब ऑफ ठाणे, रोटरीचे आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आमच्या शाळेकरता एक काहीतरी चांगली गोष्ट निर्माण केलेली आहे की जी मुलांचं भवितव्य पुढे चांगलं घडवू शकेल. या शाळेतनं पुढे कदाचित रामानुजम सारखे मोठे विद्यार्थी घडू शकतील, आईन्स्टाईन निर्माण होतील, न्यूटन निर्माण होतील. आपल्याला पोटेन्शियल माहिती असतं, परंतु ते पोटेन्शियल एक्झिबिट करण्याकरता ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. असं बोलण्यासाठी मिलिंद कुलकर्णी सर आहेत. सर काय सांगाल, आपल्या माध्यमातून सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात, विद्यार्थ्यांना कुठेतरी ह्या प्रयोगशाळेचा, गणितीय प्रयोगशाळेचा मोठा फायदा होणार आहे? फायदा खरं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातच होणार आहे. कारण की मराठी शाळेतून होणारी विद्यार्थ्यांची गळती हे लक्षात घेता जर का विषय आपण घेतले तर गणित आणि सायन्स या दोन विषयांची विद्यार्थ्यांना अतिशय भीती वाटत असते. आणि असं हसत खेळत आणि प्रात्यक्षिकाद्वारे आपण गणित जर का मुलांना शिकवलं तर गणिताची निश्चितच आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. आणि मला विशेष कौतुक करायचं वाटतं ते महाविद्यालयाच्या स्टाफचं आणि मुख्याध्यापक मॅडमचं. त्यांनी वर्षभर माझ्या मागे हा दोषा लावला की आम्हाला गणिताची लॅब इथे करायची, गणिताची लॅब इथे करायची. आणि जोशी मॅडम सतत कुठच्याही कार्यक्रमात भेटलं की मला या लॅबबद्दल आठवण करून द्यायचे. आणि ते त्यांचं स्वप्न रोटरी क्लब ठाण्याच्या माध्यमातून आज पूर्ण झालेलं आहे. महाविद्यालयाच्या सगळ्या शिक्षकांचं मला मनपूर्वक कौतुक करावंसं वाटतं. कारण की ते नेहमीच विद्यार्थ्यांना प्रगतीचा केंद्रबिंदू मानून त्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी काय करता येत असेल ते नेहमी करत असतात. आणि महाविद्यालयाचं स्थान म्हणूनच ठाणे शहरामध्ये एक तो ब्रँडमार्क झालेला आहे. MS हायस्कूल आहे, मराठी माध्यमाचं आता इंग्रजी माध्यमाचं अथवा सेमी इंग्रजी माध्यमाचं, पण त्याचं सर्व श्रेय शिक्षकांना जातं. शिक्षकांचं खरोखर मनपूर्वक अभिनंदन. आज इथे आमच्या तांबरज सरांसारखे किंवा जोशी मॅडमसारखे जे आमच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या बोर्डामध्ये आहेत, त्यांचं या शाळेवरती असलेलं प्रेम किंवा एकंदर असलेली कमिटमेंट ही खरोखरच कौतुकास्पद आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. टोयो इंजिनिअरिंगचे विशेष आभार मानतो. कारण की त्यांनी ही संकल्पना, खरी म्हणजे ही पहिलीच संकल्पना आहे, ही ताबडतोब उचलून धरली आणि त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल. आणि आमच्या क्लबचे, रोटरी क्लब ठाण्याचे अध्यक्ष आनंद काळे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन त्यांचं. आणि त्यांनी या विशेषतः आमच्या फाटक सरांचं एक कौतुक की फाटक सर अशा प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये आघाडीवरती असतात, नेहमीच त्याच्यात त्यांचा इनिशिएटिव्ह असतो. या सगळ्यांचं मनपूर्वक सगळ्यांचं अभिनंदन आणि शाळेसाठी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शुभेच्छा. माझ्यासोबत बोलण्यासाठी मुख्याध्यापिका मॅडम देखील आहेत, त्यांच्याकडनं देखील आपण जाणून घेणार की विद्यार्थ्यांसाठी भव्य दिव्य शाळा खरं तर प्रयोगशाळा सुरू झालेल्या. मॅडम, किती फायदा होईल विद्यार्थ्यांना? गणिताला अनेक विद्यार्थी घाबरतात, मात्र अशी भव्य दिव्य क्लासरूम असेल तर इकडे म्हणजे शिकण्याची एक वेगळी मजा येणार आहे विद्यार्थ्यांना. नक्कीच येणार आहे विद्यार्थ्यांना मजा. मुळातच गणित हा अवघड आणि अमूर्त असा विषय आहे आणि तो मुलांना खूप मजेदार आणि गमतीशीर करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि शिक्षकांचं योगदान त्याच्यामध्ये खरंच खूप आहे. माझ्या टीमने खूप चांगल्या पद्धतीने हे काम केलेलं आहे आणि आता नक्कीच फायदा अगदी प्राथमिक अवस्थेपासून ते 10वी पर्यंत त्यांना होणार आहे. नक्कीच कुठेतरी जे आहे प्राथमिक शिक्षणापासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ह्याचा फायदा जो आहे तो होणार आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी टोयो इंजिनिअरिंग कंपनीचे जे आहेत काही स्पोक पर्सन आहेत. सर, सर्वप्रथम ठाण्याचे खूप खूप स्वागत. काय सांगाल आपल्या माध्यमातून, रोटरी क्लबच्या माध्यमातून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भव्य दिव्य अशा प्रकारची ही गणितीय प्रयोगशाळा आजपासून सुरू करण्यात आलेली आहे? सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना आणि या शाळेला या उपक्रमाबद्दल अनेक अनेक शुभेच्छा. गणित हा विषय थोडासा क्लिष्ट आहे आणि लोकांच्या मनात एक प्रचंड भीती किंवा प्रचंड एक
अनुत्साह असतो तो दूर करून आणि आपला देश इथे अजून रामानुजम निर्माण व्हावे या करण्याकरता किंवा आर्यभट्ट याच्यासारखे अनेक याच्याकरता एक अभिनव असा कल्पना यांनी चालू केलेली आहे. माझे आणि टोवेल कंपनीच्या तर्फे या उपक्रमाला अनेक शुभेच्छा आणि उत्तरोत्तर यातनं गणिताविषयीची आवड विद्यार्थ्यांच्यात निश्चितच निर्माण होईल याबद्दल मला विश्वास आहे. थँक्यू. नक्कीच विद्यार्थ्यांच्या मनात गणिताविषयी आवड निर्माण व्हावी ह्या हेतूने ही भव्य दिव्य गणितीय प्रयोगशाळा आजपासून सुरू झालेला आपण पाहिलं तर संपूर्ण हा एक वेगळा जो आहे तो क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी ह्या ठिकाणी लक्षवेधी पाहायला मिळतो. खूप सुंदर अशा प्रकारे ह्या ठिकाणी भिंतीवर जे आहेत आपल्याला पाहायला मिळेल गणितातील हे प्रयोग लावण्यात आलेले आहेत जे समजण्यासाठी विद्यार्थ्यांना भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते सोपं होणार आहे. विज्ञान आणि गणित ह्या विषयांपासून अनेक विद्यार्थी घाबरत असतात मात्र कुठेतरी आत्ता विद्यार्थ्यांना जे आहे हे विषय समजण्यासाठी खूप मोठी मदत होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी विद्यार्थ्यांच्या पुढील जे आहे भविष्यातील वाटचालीसाठी अशा प्रकारचा उपक्रम जो आहे रोटरी क्लब ऑफ ठाणेच्या टीमकडून जो आहे तो राबवण्यात आलेला आहे ज्यामध्ये आपण पाहतोय खूप सुंदर अशा प्रकारची ही गणितीय प्रयोगशाळा आजपासून ठाण्यातील या मोह विद्यालयामध्ये सुरू झालेल्या आहे. आता नक्कीच हे पाहणं महत्त्वाचं ठरणार की विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ह्या प्रयोगशाळेचा फायदा होईल आणि कशा प्रकारे ह्या ठिकाणून विद्यार्थी जे आहेत आपले चांगले मार्क्स जे आहेत ते परीक्षेत मिळवू शकतील. ठाण्यातील अशा ताज्या घडामोडींसाठी ठाण्याच्या फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.